संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीए सरकारच्या काळातल्या देशाच्या दुर्बल आर्थिक स्थितीबद्दल केंद्र सरकार आज लोकसभेत श्वेतपत्रिका सादर करणार आहे। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज संसद परिसरात ही माहिती दिली। काँग्रेसनं 2014 मध्ये देशाला कोणत्या आर्थिक खाईत ढकललं होतं हे देशाला कळायला हवं, तर 2014 नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेनं कशा प्रकारे झेप घेतली त्याबद्दल देखील या श्वेतपत्रिकेत माहिती असेल असं ते म्हणाले। श्वेतपत्रिका ही केंद्रीय वित्तमंत्र्यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचाच एक भाग आहे असं ते म्हणाले। काँग्रेसनं घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम देशाला भोगावे लागले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं सत्तेवर येताच ही तफावत भरून काढण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर आर्थिक प्रगतीच्या दिशेनं वाटचाल केली असं मेघवाल म्हणाले। जब अंतरिम बजट पेश किया था उसी का ये पार्ट था कि 2014 में इन्होंने कैसी इकोनॉमिक सिचुएशन देश के सामने छोड़ी थी उसका जिक्र करना जरूरी है। तो उसी क्रम में, उसी सिलसिले में ये पूरा निर्मला सीतारमण जी जो आपको सब्जेक्ट ध्यान में आया है उस पर कल फाइनेंस बिल पास हुआ है। आज हमारे यहाँ लोकसभा में 2-3 बिल हैं और वो व्हाइट पेपर वाला विषय भी आज चर्चा में रहेगा।